चिरक्षा बाबाची दर्गा आहे. आता डेप्थ किती आहे बघा याची. थोडं थोडं आहे ना इथं आहे ना जलेश्वर मंदिरामध्ये आहे ना आता जेवढा पण गाळ वगैरे होता ना. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. पाऊस चालू झाला बाबा हिंगोलीमध्ये. किती पाऊस पडायला बघा. पाऊस तर खूप जोराचा चालू होता. मग आपली धन्नो काढली आणि सरळ निघालो होतो इकडं मार्केटकडे. आलोय मित्रांनो आता आमच्या नित्याच्या साईडवर. हे बघा, हे काम चालू आहे नित्याचं. ही साईड घेतलेली, ही पुढची साईड आहे. ही आमच्या छोट्या भावाची साईड आहे. काम करते पण मी रिकामा फिरतो, पण ती काम करते. आता फोनवर बोलायले, त्याच्या क्लायंटसोबत बोलायले. ही साईड चालू आहे त्याची. हे एकदम जुनं टँक आहे बघा, वॉटर टँक आहे बाबा. 1964 मधलं टँक आहे बघा हे. आणि ही आमच्या चिरक्षा बाबाची दर्गा आहे, ही हिंगोलीमधली सगळ्यात फेमस. आणि याच्या पलीकडंच आहे ना एक तलाव होतं. ते तलाव आता तुम्हाला दाखवतो कसं आहे, पण आता त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे बघा. हे बघा, हे चिरक्षाचं तलाव आहे. खूप जुनं तलाव आहे. आणि इथं शेजारीच आहे ना एक चिरक्षा बाबाची आहे ना दर्गा आहे. आणि हे तलाव एवढं भरलेलं होतं आणि खूप पूर्ण मोठं होतं. आता याचं सगळं आहे ना सुशोभीकरणाचं काम चालू आहे बघा. आता पूर्ण टोटल आहे ना याचं सुशोभीकरण होईल. आणि नंतर मग हिंगोलीकरांसाठी एक आहे ना एक पर्यटन स्थळ म्हणून हे ना आता हिंगोलीकरांसाठी भेटेल बघा. एक आणखीन एक आहे आपला जलेश्वर मंदिरापाशी पण ते तलाव आहे, त्याचं पण सुशोभीकरण झालेलं आहे. त्याचा मी ब्लॉग नाही बनवलेला आहे बघा. आता काही दिवसाच्या नंतर त्याचा पण ब्लॉग बनवतो. आणि हे आमचं समाज कल्याण ऑफिस आहे बघा हिंगोलीचं. आणि हे इकडे दिसतंय ना बघा ते कन्स्ट्रक्शन. हे नवीन हिंगोलीमध्ये आहे ना नवीन मेडिकल कॉलेज आहे बघा. गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहे, त्याचं अंडर कन्स्ट्रक्शन चालू आहे बघा. 2027पर्यंत हे पूर्ण आहे ना मेडिकल कॉलेज आहे ना म्हणजे पूर्ण होईल बघा. आता सध्या तर चालूच आहे चौदा. मित्रांनो आता चिरक्षाचं आहे ना जे फॉरेस्ट आहे ना ते फॉरेस्ट दाखवतोय तुम्हाला बघा. आता इथून आहे ना अंडर कन्स्ट्रक्शन चालू आहे बघा. तर हे आहे ना इथं तलावामध्ये जेवढं पण पाणी आहे ना ते बाहेर न जाण्यासाठी आहे ना एवढं मोठं आहे ना हे समजा बॅरिकेटिंग सारखं केलेलं आहे बघा इथं. आता याच्या वरती जाऊ आपण. अरे बापरे, हे बघा. हे इकडं पूर्ण आहे ना जेवढं पण होतं ना सगळे हे फॉरेस्ट होतं बघा. आता सध्या आहे ना याचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे आहे ना इथले जवळपासचे जेवढे पण झाडं होते ना ते सगळे तोडण्यात आलेले बघा. हे टोटल सगळं आहे ना फॉरेस्टचा एरिया आहे बघा. हे पलीकडे आहे ना आमचं आहे ना SRP क्वार्टर आहेत बघा. तिथं SRP कॅम्प आहे तिकडं पलीकडच्या साईडला ते सगळं. आणि ही सगळी जी जमीन आहे ना ती वन खात्याची होती. आणि काही काही शेत पण येतं इथं, काही काही मालकीचे शेत पण येतं. आणि त्याच्या बाजूला आहे ना जी आहे ना ती फॉरेस्टची जागा होती. चिरक्षा बाबाची दर्गा आहे. आता डेप्थ किती आहे बघा याची. खाली भरपूर असं तलाव आहे ना, असं पूर्ण म्हणजे पहिले जेव्हा होतं ना पाणी होतं ना तर या पूर्ण दर्ग्याला आहे ना असं पूर्ण असं गोल रिंगण करून पाणी होतं बघा. पहिले तलावच असा होता. आता पार तिथपर्यंत आहे ना ते पलीकडचं ते कन्स्ट्रक्शन दिसते का. हे बघा ते पलीकडे दिसते ना तिथं SRPचा आहे ना सगळं शेवटचा गेट आहे बघा. ते पूर्ण SRP आहे ना कॅम्प आहे बघा ते. आणि याच्या पलीकडच्या साईडनं आहे ना एकदम आहे ना आमचा आहे ना नांदेड बायपास रोड आहे बघा. म्हणजे ते नांदेडवरनं येतं ना ते अकोले साईडला जायचं असेल ना कोणाला समजा म्हणजे हेवी ट्रक वगैरे असतात त्यांच्यासाठी आहे ना हिंगोलीचा बायपास तो जुना होता. आता त्याच्या पलीकडे हे ना आणखीन 4 किलोमीटर दूर आहे ना आता नवीन आहे ना बायपास काढलेला आहे. आता हा बायपास आहे ना आता जुना झालेला आहे. आणि त्याच्या पलीकडे 4 किलोमीटर आणखीन दूर आहे ना तिथं एक आणखीन नवीन बायपास झालेला आहे बघा.
थोडं थोडं आहे ना इथं आहे ना जलेश्वर मंदिरामध्ये आहे ना आता जे जेवढा पण गाळ वगैरे होता ना ते JCBने आहे ना समजा साफ केला आणि ते जे खड्डे वगैरे झालेले आहेत ना त्याच्यामध्ये आता पाणी साचायला चालू झालेलं आहे. आणि आता पावसाळा चालू असल्यामुळे आहे ना थोडंसं काम बंद आहे, कारण की जेवढं पण हेवी मशीन असतात त्या सगळ्या आहे ना अशा चिखलामध्ये फसू शकतात. त्याच्यासाठी आहे ना आता थोडं काही दिवस आहे ना याचं आहे ना काम जरासं आहे ना स्टॉप केलेलं आहे बघा. आणि इकडे दिसता येत नाही बघा हे बांबूचे झाडं, हे सगळं आहे ना असं टोटल सगळं आहे ना एकदम असे बांबूचे झाडं आहे ना सगळीकडेच होते, असे घनदाट बांबूचे झाडं होते. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आमच्या आहे ना ट्रिप वगैरे यायच्या बघा, तेव्हा आहे ना इथं आहे ना एवढे बांबूचे झाडं होते तुम्हाला काय सांगू, तुम्हाला खूप असं घनदाट जंगल होतं बघा. आणि आम्ही लहानपणी लय भियायचो, कारण की जंगल म्हणल्यावर आहे ना सगळ्यांनाच भीती वाटते. हे असं खूप सारं जंगल होतं इथं. आता कसं कन्स्ट्रक्शन चालू आहे सगळीकडे ना समजा सुशोभीकरण हे वगैरे चालू आहे, त्याच्यासाठी आहे ना झाडं पण तोडायचं, पण ती झाडं तोडाय नाही पाहिजेत. त्यालाच कसं तरी आहे ना पर्यायी मार्ग नाही, पर्यायी आहे ना कुठंतरी आहे ना प्रत्यारोपण करायला पाहिजे होतं, पण आता काहीतरी आता यांचं पण असतं, त्यात आपण काही म्हणू शकत नाही. पण झाडं पाहिजेतच, झाडं जर असले तरच आपल्याला खूप भारी वाटते. असं शांत शांत वातावरण आहे बघा इथं एकदम. आता जेव्हा समजा पूर्ण आहे ना काही कन्स्ट्रक्शन वगैरे पूर्ण होईल का बघा, तेव्हा असं खूप भारी वाटेल बघा इथं, कारण की तेव्हा आहे ना सगळं पिकनिक स्पॉट वगैरे सगळं काही इथं होईल बघा. आणि हे मागच्या साईडला जे दिसतंय ना तुम्हाला बॅरिकेटिंग, इथं मला वाटतं असं काहीतरी आहे ना रोड वगैरे पण थोडंफार आहे ना तरी बनवतील इथं, थोडे बॅरिकेटिंग वगैरे तरी लावतील. मला एक्झॅक्टली माहीत नाही आहे, पण मला असं वाटतंय तसं. आणि तसं जर झाल्याच्या नंतर आहे ना एवढं भारी वाटेल ना, हे तुम्हाला पण माहिती आहे की किती छान वाटेल बघा. मोबाईलसाठी आहे ना मी पन्नी आणली होती बघा. आता आमच्या इकडच्या साईडला आहे ना बाबा खूप जोराचा पाऊस चालू होता. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की किती जोराचा पाऊस चालू होता. घरून जेव्हा निघत होतो ना तेव्हा खूप जोराचा पाऊस होता, आणि इकडं आल्याच्या नंतर आहे ना आता पावसाचा एक थेंब सुद्धा नाही आहे बघा. इथं कुठंच असं म्हणजे जास्त पाऊसही नाही आहे बघा. पण जेव्हा मी घरातून निघलो होतो ना तेव्हा एवढा जोराचा पाऊस चालू होता ना काय सांगू तुम्हाला. आणि सगळं जेवढं पण आहे ना आभाळ वगैरे येतं ना ते तिकडच्या साईडनंच आहे ना सगळं निघूनच गेलं. इकडं काहीच पाणी वगैरे काहीच पडलं नाही बघा. चला जाऊया आपण आता जरासं, कारण की आता भरपूर इकडं थांबलेलो होतो. जरासं आपल्या आता गाडीपाशी जावं, गाडीपाशी आपले थांबलेले आहेत. मित्रांनो थोड्या वेळ पहिले ना तुम्हाला आहे ना एक गोष्ट सांगितली होती बघा, की बाबा पावसामध्ये जर काम केलं नाही ना तर जेवढ्या पण हेवी जेवढ्या पण ट्रक वगैरे जेवढे पण असतात ना तेवढे ना सगळे चाकं वगैरे असतात ना त्याचे फसतात ते जमिनीमध्ये. आता लाईव्ह एक्झाम्पल पहा तुम्ही, ते समोरचा जे ट्रक दिसतोय बघा, ते किती वेळचा ट्राय करतोय की बाबा काढायची, पण ते आता चिखलामुळं आहे ना ते ट्रक आहे ना आता निघतच नाही आहे बघा. एकदम स्लिप मारतोय त्याचा सगळा. किती वेळचा ते ट्राय करतोय, रिवर्स घेतोय, मागे घेतोय, पुढे घेतोय, तरी पण ते तिथंच फसत आहे आता. कारण की सगळं आहे ना हे चिखल झालेलं आहे ना, आणि त्यात पाऊस पडला, त्या पावसामुळं आहे ना सगळं चिखलमय झालेलं आहे, त्याच्यामुळे ते पुढे जातच नाही आहे ते. मित्रांनो आता घरी जातोय बघा. आता निघलो इथून आता साईडवरनं यांच्या जलेश्वर मंदिराच्या पण